कॉन्सोनंट प्लस वाय ही रचना असेल, बरोबर आहे. त्याला मात्र काय करायचं माहिती आहे का, ते रिमूव्ह करायचे. वाय वाय म्हणजे काढून टाकायचे. रिमूव्ह करणं म्हणजे काय, काढून टाकणे. रिमूव्ह म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी ऍड करायचे. ऍड करायचे म्हणजे घालायचे, आपल्याला ठेवायचे त्या ठिकाणी. त्या वायच्या ठिकाणी काय ठेवायचे, काय ठेवायचंय, वायच्या ठिकाणी आपल्याला आयएस ठेवायचं, बरोबर आहे. बघा एक्झाम्पल बघूया. सिटी शेवटी काय आलेला आहे, वाय आलेला. वायच्या आधी काय आलंय, व्यंजन आलंय म्हणजे कन्सोनंट आलेलं, बरोबर आहे. त्यावेळेस काय करायचं, वाय काय करायचं, काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी काय वापरायचं, आयएस. सिटीचं काय झालं, सिटी काय झालं, सिटी. स्टोरी शेवटी बघा वाय आले का, वायच्या आधी व्यंजन आले का, काय करायचं, स्टोरीचं काय होईल मग, स्टोरी. काय होईल, स्टोरी. सिटी स्टोरी स्टोरी. समजलं. वायचे दोन प्रकार, स्वर अधिक वाय असेल तर यस लावा, कन्सोनंट प्लस वाय असेल तर वाय काढून टाका, आयईएस लावा. त्याच्या पुढचा प्रकार बघा, नाउन्स. एंड्स इन वोवेल प्लस ओ, म्हणजे शेवटी ओ आलेला आहे आणि त्या ओ च्या अगोदर एक स्वर आलेला आहे, कोणता का असेल, म्हणजे ई आय ओ यू पैकी एक स्वर आला. त्यावेळेस काय करायचं, तर त्याला फक्त यस लावायचं. त्याला काय करायचं, फक्त यस लावायचं, ऍड यस करायचं. बघा झेड डबल ओ, झू. या ठिकाणी ओ आलाय, त्याच्या आधी सुद्धा ओ आलेला आहे, म्हणजे ओ हे काय, स्वर आहे. ओ च्या आधी जर स्वर आला तर त्याला काय लावलंय, यस. झू झूज, फक्त यस लावला. काही बदल केला बाकीचा नाही. पण आता बघा बरं किती इंटरेस्टिंग आहे. हे ओवेल प्लस ओ होतं, फक्त यस लावायचं होतं. आता नाउन एंड्स इन कन्सोनंट प्लस ओ, नामाच्या शेवटी जर व्यंजन प्लस ओ अशी जर रचना आली तर काय करायचं, व्यंजन प्लस ओ अशी जर रचना आली तर काय करायचं, तर त्यावेळेस काय करायचं, तर ऍड ईएस करायचं. म्हणजे त्यावेळेस काय करायचं, ईएस वापरायचं. काय वापरायचं, ईएस. एक्झाम्पल बघा, हिरो. हे ओ आले का शेवटी, ओ च्या आधी व्यंजन आले का, बघा आलेला आहे. तर त्यावेळेस त्या ओ ला काय जोडायचं, ईएस. हिरो हिरोज. हिरोचं काय झालं, हिरोज. हिरोचं हिरोज. आता हे आपले एवढे नियम झाले, बरोबर आहे. पण काही नाम ही अनियमित असतात, इरेग्युलर असतात. त्यांचं सिंग्युलर आणि प्लुरल हे कसं असतं, इरेग्युलर असतं, म्हणजे त्यांना कुठलाही नियम लागू होत नाही. अशी कोणती आहेत आपण बघूयात. हा बघा थोडस, इरेग्युलर नाउन्स. इरेग्युलर म्हणजे अनियमित नावे. इरेग्युलर म्हणजे काय, अनियमित. कोणते आहेत, मॅन. मॅन म्हणजे मनुष्य, आणि मेन म्हणजे अनेक मनुष्य. मॅन मेन. फुट फीट. चाइल्ड. चाइल्ड म्हणजे मुलगा, लहान मुल. आणि अनेक मुलं असतील तर चिल्ड्रेन. चाइल्डचं काय झालं, चिल्ड्रेन. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारलं जाते चाइल्डचं काय होतं, चिल्ड्रेन. परीक्षेमध्ये देतात आणि ते विचारतात हे कोणतं नाव आहे, म्हणजे हे कोणतं प्लुरल आहे का सिंग्युलर आहे का, ह्याचं प्लुरल करा, ह्याचं सिंग्युलर करा, असा प्रश्न विचारतात. आपल्याला पाठ असले की ते येऊन जात. आता हे इरेग्युलरला आपल्याला पाठच करून टाकावं लागेल, बरोबर आहे का. टूथ म्हणजे एक दात, आणि टीथ अनेक दात. माऊस उंदीर, आणि माईस अनेक उंदर. पर्सन म्हणजे एक व्यक्ती, आणि जास्त व्यक्ती असतील तर त्याला म्हणायचं पीपल. पीपल म्हणजे लोक. पीपल म्हणजे लोक. आता ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रकार आहे की त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे एकवचन आणि अनेक वचन दोन्ही काय असतं, सारखं असतं. काय असतं, सारखं. नो चेंज म्हणजे त्यांच्यामध्ये काय बदल नसतो. ते कोणते येतो, शिप शिप, डिअर डिअर, सिरीज सिरीज, स्पेसिस स्पेसिस. बघा
आजचा हा आपला टॉपिक कोणता होता? सिंग्युलर प्लुरल, एक वचन अनेक वचन. आता आपल्या चौथी आणि पाचवीला असा एक प्रश्न विचारला, चित्राच्या माध्यमातून सुद्धा प्रश्न विचारला जातो बरं का. तो कसा विचारला जातो? वन मेनी. वन मेनी म्हणजे एकच असेल तर तो वन मध्ये येणार, म्हणजे एक वचनामध्ये. आणि जर जास्त असतील चित्र म्हणजे पिक्चर जर जास्त असतील तर काय होईल? मेनी मध्ये येणार. तो पण प्रश्न आपल्याला आला तर काय अडचण येणार नाही. बरोबर आहे. आता हे सगळ्याला समजलंय का? हो. बर, ह्याचं रिव्हिजन आता एक फक्त आपण उदाहरण बघूयात. बस, मॅच, डिश, बॉक्स, क्विज, कार, डॉग, लिफ्ट, लिव्स, वुल्फ, डे, बॉय, बॉयज, सिटीज, जोरात करा. सिटी, स्टोरी, झूज. फक्त यस लागले. हिरो. आता हे इरेग्युलर सांगितले होते. मॅन, फुट, चाइल्ड, टूथ, टीथ. टूथचं काय होईल? माऊस, माऊस, पर्सन, पीपल. आता नो चेंज म्हणजे काहीच बदल नाही, त्यांना पाठच करून टाकायचं. शिप, डियर, सिरीज, स्पेसिस, होप. म्हणजे अशा हे आपलं हे झालेलं आहे, सगळ्यांना समजलं असेल. काही अडचण कोणाची आहे का? नाही. थँक्यू.